नमस्कार, मी वेदांत पांडे. नमस्कार, मी मुग्धा नळकर. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया न्यूज. महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या तस्करीचे सत्र सुरूच. आंध्र प्रदेशातून बारामतीकडे जाणारा 1 कोटीचा गांजा सापडला. अंबानी आणि टाटा लवकरच त्यांचे IPO लॉन्च करणार. छत्रपती संभाजीनगर येथे नागरिकांनी बेकायदेशीरपणे केलेल्या अतिक्रमणावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पथकावर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले. मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतला मोठा. ऊसाचा FRP 8% वाढवला. कल्याण रेल्वे स्टेशनवर 54 डिटोनेटर स्फोटके सापडल्याने गोंधळाचे वातावरण. सफाई कामगारामुळे ही स्फोटके सापडली आहेत. 18 वर्षानंतर 5 भारतीय नागरिकांची दुबईच्या जेलमधून सुटका. आता बचत खात्यावरही मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवली असल्यास वेगळा कर लागू शकतो. बचत खात्यावरही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची करडी नजर. सध्या उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा खटला चालू आहे. त्या बाबतीत उच्च न्यायालयाने नुकतेच मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही असे सांगितले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून थंडीही वाढणार असा अंदाज आहे. पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन मुळशी धरणाची उंची 1 मीटरने वाढवावी असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत. थँक्यू.